एव्हरीवन, आज आपण करणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी। यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मीडियम कांदे, 2 शिमला मिरच्या, 2 टोमॅटोज, 1 बाउल फ्रेश मटार, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 1 मीडियम गड्डी मी इथे फ्लॉवर घेतलेला आहे आणि 3 बटाटे घेतलेले आहेत। आता इथे आपण बटाट्याची सालं काढून त्याचे मीडियम पीसेस करून घ्यायचे आहेत। आता कुकरमध्ये आपण फ्लॉवर, बटाट्याचे जे तुकडे आपण केले होते ते आणि फ्रेश मटार घालून आपण त्याच्या शिट्ट्या काढणार आहोत। इथे मी त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढल्या होत्या मीडियम फ्लेमवरती। खूप जास्त पण पाणी घालायचं नाही, जेवढी भाजी भिजेल तेवढंच पाणी घालायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आलं, लसूण आणि ज्या लाल मिरच्या, काश्मीरी मिरच्या ज्या आपण भिजत ठेवल्या होत्या ना, त्या आपण वाटून घेणार आहोत आणि त्याची पेस्ट करणार आहोत। कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल टाकलं आहे आणि थोडंसं 1 चमचा इतकं बटर टाकलं आहे। ते गरम झाल्यानंतर आपण 1 चमचा जिरे घालणार आहोत आणि कांदे जे होते आपले ते मी बारीक चिरून घेतले आहेत, ते आपण याच्यामध्ये छानपैकी परतून घेणार आहोत। कांदे थोडेसे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण जी पेस्ट केली होती आलं, लसूण आणि मिरचीची, ती आपण याच्यामध्ये नीट परतून घेणार आहोत। आता याला छानपैकी तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं अर्धा TSP हळद टाकायची आहे आणि 2 चमचे मी तिखट टाकलं आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता इथे मी शिमला मिरच्या ज्या आहेत त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि ते पण मी इथे परतणार आहे। काही लोक शिमला मिरची जी आहे ती कुकरमध्ये उकडून पण घेतात, पण त्याने थोडीशी चव वेगळी लागते, तर ही पद्धत नक्की ट्राय करून बघा। आता आपण जे टोमॅटो घेतले होते त्याची मी प्युरी करून ती इथे परतून घेतली आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहे, वाफ आणायची आहे। आता बघा किती मस्त याला तेल सुटलं आहे। आपल्याला इथे फ्लेम जी आहे गॅसची ती मीडियम ठेवायची आहे, खूप फास्ट ठेवायची नाही आहे। आता इथे आपण ज्या भाज्या उकडून घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये मॅश करून टाकणार आहोत। तर याला आपण 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून छान वाफ येऊ देणार आहोत। आता इथे छानपैकी वाफ आलेली आहे भाजीला। तर याच्यामध्ये जे आपल्या उकडलेल्या भाज्यांचं जे थोडं पाणी राहिलं होतं ना, ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता याच्यामध्ये किती पाणी घालायचं आहे, किती घट्ट, किती पातळ ठेवायची आहे भाजी, हे तुमच्यावरती आहे। पण पावभाजीची भाजी थोडीशी थिकच असते। त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहोत। इथे मी पावभाजीचा एव्हरेस्ट पावभाजी मसाला असतो तो मी इथे टाकलेला आहे, 1 ते 1.5 चमचे। हा मसाला टाकल्यानंतर परत एकदा आपण 5 ते 7 मिनिटं वाफ येऊ देणार आहोत। गरम मसाला नेहमी शेवटी टाकायचा असतो, त्याचा जो एक फ्लेवर असतो ना तो खूप छान लागतो। थोडीशी मी कोथिंबीर इथे टाकली आहे। बस झालं, आपली हॉटेल स्टाईल पावभाजी तयार आहे। ही पावभाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा। थँक यू।